नमस्कार मित्रांनो, कोकणी मुलगा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आज संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे आणि पालखीनिमित्त आज एक व्हिडिओ अपलोड करून टाकू. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनी गर्दी बघा, हे सकाळी 4 वाजल्यापासून गर्दी आहे हे वारकऱ्यांची आणि जोपर्यंत पालखी जात नाही तोपर्यंत ही गर्दी पण जात नाही. आणि पालखीच्या मागे सुद्धा खूप सारे दिंडे आहेत. मित्रांनो, लय वेळ झालाय, आम्ही पोरांची वाट बघतोय पण एक पण पोरग दिसत नाही. बाकीची गँग घेऊन थांबली पलीकडच्या साईडला आणि आम्ही अलीकडे थांबले त्यांची वाट बघत. तरी अर्धी निम्म गँग आहे आपल्यासोबत. मित्रांनो, आपली गँग आहे मागे सगळी, अजून पोरं शोधत बसले त्यांना. मित्रांनो, लय वेळ चाललेलं आहे पण सध्या आपण जरा आरामासाठी बसलेले आणि ही गर्दी बघा मित्रांनो, हे सगळे वारकऱ्यांच्या गाड्या. लोक येते दर्शना, आलो मी भांडाया, वाऱ्या गेल्या वाया, वाऱ्या गेल्या वाया, गप्प कारे विठुराया, मागणे मांडले किती विठ्ठला, रीत तुझी न्यारी, राही उपाशी घरी विठ्ठला. मित्रांनो, लय वेळ झाला आहे, पालखीचं दर्शन भेटत नाही, त्यासाठी आम्ही लय वेळ थांबलेलो आहे. आता पालखी दिसते थोडी थोडी, आता पालखीचं दर्शन घेऊ. मित्रांनो, वारकरी बघा, लाखोच्या संख्येत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सगळे सहभाग होतात. मित्रांनो, वारकऱ्यांची गर्दी बघा किती आहे, खूप लांबपर्यंत यांची गर्दी आहे आणि हे सगळे वारकरी आळंदी ते पंढरपूरपर्यंत पायवारी करतात. मित्रांनो, 2 ते 2.5 तास थांबून आता अशी पालखीचं आगमन झालेलं आहे. आता गर्दी बघा, सुद्धा गर्दी कमी असेल तर आम्ही आता दर्शनाला जाणार आहे. मित्रांनो, मगाचपासून आम्ही दर्शनासाठी लय करत होतो, आता दर्शन भेटलेलं आहे. मी एवढे व्हिडिओ काढला नव्हता, आता अजून व्हिडिओ निघत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. पालखीला आळंदी ते पंढरपूर वारी करायला कमीत कमी 16 ते 17 दिवस लागतात. आणि हे सर्व वारकरी आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायवारी करतात. मित्रांनो, दर्शन घेताना आपले लहान मुलांची व मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या. साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची विठुमाऊली.
मित्रांनो लय वेळ झालाय, आम्ही हे फुलांचं वर्ष बघण्यासाठी थांबलो होतो. आता ते फुलांचं वर्षाव सुद्धा झालेलं आहे. मित्रांनो आता गर्दी बघा, आम्ही थोडं पुढं चालत आलोय. मित्रांनो इथं भाविक भक्तांची गर्दी बघा किती, धक्कामुक्की सुद्धा होते. आता ही सगळे दर्शनासाठी एवढे करायला लागले. हे बघा मित्रांनो, सगळ्यांना दर्शन मिळावं यासाठी पालखी जरा जास्त वेळ इथं थांबलेली आहे. तरी खूप भाविक भक्त इथं दर्शन घेतात. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी